आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑर्डर फायर रूल 17 आणि त्याचा अर्ज कसा करायचा ते पण आपण बघूया। तर ऑर्डर फायर रूल 17 आपल्याला बेरॅकची लँग्वेज बघू आपण काय म्हणते। ऑर्डर फायर रूल 17 हे सबस्टिट्यूटेड सर्व्हिस ऑफ समन्स आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा प्रोसिजर वेन डिफेंडंट रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सर्व्हिस और कॅन नॉट बी फाउंड, तर दोन याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत की जेव्हा डिफेंडंट प्रतिवादी समन्सची जेव्हा समन्स त्याला ची सर्व्हिस केली जाते सर्व्हिस ऑफ सर्विंग ऑफिसर थ्रू, तर प्रतिवादी काय करतो की रिफ्यूज करतो समन्स घेण्यापासून। एक ही गोष्ट झाली आणि दुसरी बाब म्हणजे अशी की तो मिळत नाही, प्रतिवादी त्याच्या रेसिडेन्सवर मिळत नाही, ठीक आहे, कॅनॉट बी फाउंड। तर काय करायचं तर तो सांगते, त्याच्याबद्दल आपल्याला सांगते ऑर्डर फायर रूल 17। तर काय करायचं मग, वेअर द डिफेंडंट और हिज एजंट और सच अदर पर्सन ॲज अफोर्सेड रिफ्युजेस टू साइन द एक्नॉलेजमेंट और वेअर द सर्विंग ऑफिसर आफ्टर यूजिंग ऑल ड्यू अँड रिजनेबल diligence cannot find the defendant who is absent from his residence at the time when service is sought to be effected on him at his residence, and there is no likelihood of his being found at the residence within a reasonable time, and there is no agent empowered to accept service of summons on his behalf, nor any other person on whom service can be made, the serving officer shall affix a copy of the summons on the outdoor of some other conspicuous part of the house in which the defendant ordinarily resides or carries on business or permanently works for gain, and shall then return the original to the court from which it was issued with a with a report endorsed thereon or annexed thereto stating that he has so affixed the copy, the circumstances under which he did so, and the name and address of the person, if any, by whom the house was identified and in whose presence the copy was affixed। तर आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा डिफेंडंट किंवा त्याचा एजंट किंवा एनी अदर पर्सन सच अदर पर्सन त्याचा फॅमिली मेंबरसुद्धा असू शकते, तर समन्सची सर्व्हिस घेण्यापासून रिफ्यूज करतो किंवा एक्नॉलेजमेंट साइन करण्यापासून रिफ्यूज करतो, आणि एक ही सिच्युएशन क्रिएट होते। आणि दुसरी सिच्युएशन अशी की प्रतिवादी जो आहे त्याच्या ॲड्रेसवर सापडत नाही, खूप प्रयत्न केल्यावरही असं आढळून येते सर्विंग ऑफिसरला की जो प्रतिवादी आहे तो आता त्याच्या पत्त्यावर भेटणार नाही। तर मग काय करायचं, तर मग तो काय करतो की त्याचं जो समन्सची कॉपी आहे त्याच्या हाऊस किंवा जो तिथे त्याने बिझनेस केलेला आहे, लास्ट रिसाइडिंग म्हणजे ऑर्डिनरी रिसाइड जिथे तो राहत होता किंवा जिथे बिझनेस करत होता तिथे त्या ठिकाणी तो काय करतो, समन्सची कॉपी चिपकवतो आणि मग रिपोर्ट तयार करतो, मग त्या रिपोर्टवर अशा व्यक्तीची साईन घेतो ज्याच्या प्रेझेन्समध्ये त्यांनी ते समन्स तिथे त्याच्या घरावर त्याच्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या भिंतीवर चिपकवलेला आहे, तसा तो रिपोर्ट तयार करून तो कोर्टामध्ये पाठवून देतो। तर अशा प्रकारे ऑर्डर फायर रूल 17 आपल्याला एक्सप्लेन करतो आहे की मग काय करायचं। अच्छा, मग समन्सची सर्व्हिस नाही झाली तर मग ही सबस्टिट्यूटेड सर्व्हिस करण्यासाठी आपण अर्ज कोर्टामध्ये करतो। तर त्याचा अर्ज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, समन्सची नोटीस ढकलून बजावणी करण्यासाठी अर्ज। मग इथे काय करायचं, कोर्टाचं नाव लिहायचं, वादी प्रतिवादीचे नावं लिहायचे, मग त्याचं फॉर्मॅट कसा ते सदरकामी वादीद्रव्य विनंती अर्ज खालीलप्रमाणे CPC ऑर्डर फायर रूल 17 प्रमाणे। तर सदरकामी नवीन सामील केलेल्या प्रतिवादी नंबर 1 व 1B यांना प्रथम दाव्याचे समन्स कोर्टामार्फत बजावण्याकरिता पाठवलेले होते। त्यापैकी प्रतिवादी नंबर 1B श्री जो नाव आहे त्याचं लिहायचं प्रतिवादीचं, यांचे समन्सचे बंद पाकिट न बजावता परत आले आहे व प्रतिवादी नंबर 1A यांच्याबाबत बजावणीचा रिपोर्ट आलेला नाही। त्यानंतर मेहरबान कोर्टाच्या हुकुमाप्रमाणे प्रतिवादी नंबर 1A व 1B यांना दाव्याचे समन्स RPID कुरिअरमार्फत पाठवणे आले होते, त्याबाबतच्या पावत्या वादीने रेकॉर्डर दाखल केलेल्या आहेत। त्यापैकी प्रतिवादी नंबर 1B श्री यांचे समन्सचे बंद पाकिट व्यक्ती सापडले नाही, परगावी गेली आहे असा पोस्टचा शेरा येऊन
पोस्टाचे पाकिट न बजावता परत आले आहे. प्रतिवेदन नंबर 1 यांचे बाबत बजावणीचा रिपोर्ट आलेला नाही. मग काय करायचं? वरील परिस्थितीचा विचार होऊन प्रतिवेदन नंबर 1 व 1 यांचेवर मेहरबान कोर्टामार्फत CPC ऑर्डर 5 रूल 17 ऑर्डर 5 रूल 17 प्रमाणे डकवून दाव्याचे समन्स बजावणी करण्यात यावी ही विनंती. स्थळ, दिनांक आणि वादीतर्फे ॲडव्होकेट. तर अशा प्रकारे आपण ऑर्डर 5 रूल 17 प्रमाणे अर्ज लिहायचा असतो आणि तो कोर्टामध्ये दाखल करायचा असतो. मग कोर्टाद्वारे आदेश होते. तर अशा प्रकारे ऑर्डर 5 रूल 17चा ऑर्डर झाल्यानंतर ॲप्लिकेशनवर ऑर्डर झाल्यानंतर मग आपण तो समन्स कोर्टातून निघतो आणि मग प्रतिवादीच्या चष्मा नोटीस म्हटल्या जाते याला. तर प्रतिवादीच्या घराच्या भिंतीवर किंवा त्यांनी बिझनेस केलेल्या त्या ठिकाणी असा तो समन्स चिपकवण्यात येतो आणि तसा रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल करतो सर्विंग ऑफिसर. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं की प्रॅक्टिकलमध्ये यूज कसा होतो ह्या ऑर्डर 5 रूल 17 ऑफ CPCचा ते सांगितलेलं आहे. अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा और चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.